वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी 2-3 दिवस झालं माहेरी आलेली आहे आणि हा सकाळचा व्ह्यू आहे माझ्या घरचा. आज सकाळी लवकर आईने देवपूजा करून घेतली आणि मला धपाटे खूप आवडतात म्हणून सकाळच्या जेवणाला धपाटीच बनवली. आईच्या हातच्या धपाट्याला खूप छान चव असते आणि ते पण चुलीवर जर केली ना तर आणखीनच चवीत भर पडते. आई वडील लेक माहेरला आल्यावर तिला काय पाहिजे नको ते सारे अगदी मन लावून करत असतात. मुलगी माहेरी आली म्हणल्यावर तिच्या आवडीचे पदार्थ बनवायचे, बाहेरून काहीतरी आणायचे, हे चालूच असतं. तर हा व्हिडिओ मी एका दिवसाचा नाही तर 2-3 दिवसाचा मिळून बनवलेला आहे. आता इथं दुसऱ्या दिवशी नानांनी मला विकतची भेळ आवडते म्हणून भेळ आणि भजी आणलेली होती. मी, नाना, हर्षद आणि शीतलनं मिळून भेळ भजी खाल्ली. आई शेतात गेलेली होती त्यामुळे तिला काय भेळ खायला नाही भेटली. आणि दुपारी माझा भाऊ आणि वहिनी मला भेटायला आलेले. मग आम्ही शेडमध्ये मस्त असा डाळा खात गप्पा मारल्या. आणि संध्याकाळी शेजारच्या आजीने चहा पिण्यासाठी बोलवलं होतं. तसं तर मी चहा नाही पित, पण आमच्या इकडं कोण पाहुणी नाही तर शेजाऱ्यांची मुलगी सासरहून आली की तिला चहा प्यायला बोलवलं जातं. त्यानिमित्तानं भेट पण होते आणि गप्पा पण मारणं होतं. आणि आता दुसऱ्या दिवशी मी परत सासरी येणार होते आणि आमच्यात कांदे पण नव्हते आणि आल्यापासून मी शेत बघायला पण गेलेले नव्हते म्हणून थोडे कांदे नेण्यासाठी रानात आले. कांदे घेतले, रान विहिरीचं पाणी वगैरे बघून घेतलं.
आता इथं आईनं मुळ्याच्या शेंगाची थोडी झाडे लावली होती. त्याच्या शेंगाची भाजी खूप छान लागते. मी आज सासरी जाणार होती म्हणून एका भाजीच्या शेंगा मी तोडल्या. माहेरला आल्यावर जाताना प्रत्येक मुलगी कधीच रिकामी जात नाही, काहीतरी भाजीपाला घेऊन जातेच. तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.